विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26 या वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार BA प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांकरिता आज आपण राज्यशास्त्र या अभ्यासक्रमाबाबत माहिती बघत असताना BA प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राकरिता इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नमेंट असा हा पेपर DSC 2 नुसार आपण अभ्यासत आहोत. विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधान आणि शासन याची माहिती आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. विद्यार्थ्यांना भारतीय संविधान आणि शासन किंवा सरकार या बाबतीमध्ये माहिती सांगत असताना प्रथमतः अभ्यासक्रमानुसार ऐतिहासिक कालखंड, संविधानाचा जो ऐतिहासिक कालखंड आहे आणि या संविधानानुसार जे शासन चालतं त्या शासनाचा सुद्धा ऐतिहासिक मागोवा बघणे गरजेचं आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, संविधान आणि शासन यांचा मागोवा बघत असताना संक्षिप्त रूपामध्ये विशद करणं खूप कठीण आहे. तरी सुद्धा एक अभ्यासक्रमाचा विषय या नात्याने आज आपण भारतीय संविधानाची जी संविधानिक आणि सैद्धांतिक चौकट आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. ही सैद्धांतिक चौकट भारताला कधी प्राप्त झाली याचा विचार करणं आणि विद्यार्थ्यांसमोर सांगणं खूप कठीण आहे. भारत हा देश एक सर्वात जुनी संस्कृती संवर्धित करून जीवन जगणारा देश म्हणून ओळखला जातो. या देशाची संस्कृती ही सिंधू संस्कृती आहे, हडप्पा संस्कृती आहे, द्रविड संस्कृती आहे. या मानवी संस्कृतीतून आज आपण 21व्या शतकात ज्या मानवी समूहांचं, या देशाचं
जे शासन चालतं हे शासन पूर्णतः संविधानाने चालतं. हे शासन जेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी भारताने ज्या संविधानाचा स्वीकार केला त्या संविधानानुसार चालतं. हे संविधान जेव्हा भारताने स्वीकारले त्या संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे याचा सुद्धा विचार करावा लागतो. जगातील वेगवेगळ्या संस्कृती आहेत, तशीच भारतातील एक संस्कृती आहे, ती मानवी समूहाने मानवाने विकसित केलेली एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा ठेवा कशा पद्धतीने विकसित झाला, या संस्कृतीत जो मानवी समूह आहे, हा समूह ज्या रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यातून विकसित झालेला आहे, या विकासामध्ये जी संहिता होती त्या संहितेने कशी भूमिका निभावली आहे, त्या संहितेने त्या मानवी जीवनांचे मूल्य कसे विकसित केलेले आहेत याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. भारताचा इतिहास बघत असताना ज्याप्रमाणे आपण सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती, द्रविड संस्कृती या संस्कृतीचा विचार करतो, अखंड भारताचा विचार करतो, त्यावेळी या भूतलावरचा मानव हा खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गाने मानवांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा या ध्यासेने तो प्रयत्न करीत होता. या प्रयत्नातूनच मानवाने एक मानवी जीवनाला दशा आणि दिशा देण्यासाठी जी संहिता तयार केली, ते संहिता म्हणजेच मानवी जीवनाचा एक प्रकारे दस्तऐवज. मानवी जीवनात ज्या पद्धतीने मनुष्य वावरत होता, त्या मनुष्याचा खऱ्या अर्थाने एक संहिता ज्या मनुष्याने निर्माण केली होती, त्या संहितेचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत होता याचा सुद्धा आजच्या युवकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मानव ज्या पद्धतीने विकासाकडे येऊ लागला, तेव्हा त्यांच्या बोलीभाषेतून, तेव्हा त्यांच्या कृतीतून आणि तेव्हा त्यांच्या व्यवहारातून जेही काम केले जात होते त्याला खऱ्या अर्थाने त्यांनी एक विकसित रूप देत होते. या रूपामध्ये जेही त्यांची बोलीभाषा असेल, जेही त्यांचे कार्य असतील, त्या विचाराला अविरतपणे चालू ठेवण्याचं काम या मानवी मूल्यांनी केलेले आहे. मानवाने आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने जे विचार आहेत ते विचार लिखित स्वरूपात सुद्धा ठेवलेले आहेत. मग ते ताम्रपटावर असतील, ते शिलालेखावर असतील, ते गुहेमध्ये असतील, हे प्रत्येक विचार मानवाच्या जीवनाचा आरसा बनण्याचे काम केलेले आहेत. आणि मग हे विचार कसे विकसित होत गेले, या विचारातून मानवाने कोणत्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कशा स्वीकारल्या याचा सुद्धा विचार आज आपण करणं गरजेचं आहे. मानव आपल्या विचारातून एक प्रकारे
ऋषी यांच्या तत्वातून खऱ्या अर्थाने संहिता निर्माण केली. या संहितेचं रूपांतर एक प्रकारे ऋग्वेदामध्ये झालं. ऋग्वेदातून एक प्रकारे वेगवेगळ्या समाजव्यवस्थेत झालं. हे समाजव्यवस्थेमध्ये होत असताना, याचा समाजावर इफेक्ट पडत असताना, जेव्हा मनुष्य समाजामध्ये वावरत होता, जीवन जगत होता, तर तो कोणत्याही समुदायाचा व्यक्ती कोणताही व्यवसाय करायचा हे सिद्ध आपण पुरुष सूक्त जे प्राचीन काळातील ग्रंथ आहेत ते अध्ययन केल्यानंतर आपणास समजून येतं. मग या पुरुष सूक्तामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते विचार मानवी विकासासाठीच होते. ते विचार मानवी वृद्धीसाठीच होते. अशा पद्धतीचे विचार जेव्हा वेद, उपनिषद, महाभारत, रामायण या ग्रंथात जेव्हा विलीन होतात, तेव्हा मानवांचे जे कार्य आहेत, मानवांचे जे जीवन आहे ते संहितेनुसार चालत होते. या ग्रंथाचा प्रभाव मानवी जीवनावर अनेक वर्षापर्यंत चालला. याच्यामध्ये वेगवेगळे समूह आहेत, वेगवेगळे मानव आहेत, वेगवेगळी चालीरीती आहेत, वेगवेगळ्या रूढी आहेत. यांचं पालनसुद्धा या ग्रंथाने सुद्धा केलेलं आहे. परंतु हेच ग्रंथ जेव्हा संहिता म्हणून काम करू लागले, तर या ग्रंथामध्ये जे विचार मांडलेले आहेत काळानुसार ते सुद्धा बदललेले आहेत. आणि जेव्हा या देशामध्ये हे ग्रंथ चालत होते, या ग्रंथानुसार जी समाजव्यवस्था चालत होती, या समाजावरती जे विचार लादले जात होते ते खऱ्या अर्थाने समुदायानुसार होते. मग ते समुदाय कोणते, ते विचार कोणते, ते कार्य कोणते, याचा सुद्धा आढावा आजच्या तासिकेमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि हे समजल्याशिवाय आपणास भारतीय संविधान बिलकुल समजू शकणार नाही. म्हणून भारतीय संविधानाचा ऐतिहासिक आढावा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.